ऑफ बाहेरचा बॉल उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल ट्रॅव्हल झालाय डीप पॉइंट रिजनला आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती धनराज म्हात्रे यांचा क्लास पाहायला मिळालाय. चौकार तिथे आलाय. काही काळ क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर होते, परंतु चान्स नसतो 30 सर्कलच्या आतमध्ये. ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता तुम्हाला खूप कमी वेळ मिळतो, रिॲक्शन टाइम खूप कमी असतो तुमच्याकडे. झेल पकडण्यासाठी पॉइंट रिजनला आपण पाहिलं चौकार. इथे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी एजला बॉल लागला. गेला शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5. षटक क्रमांक 1 मार्क असते. 5 धावा धावफलकावरती. फिरोज बुबेरे बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्राईक एंड वरती यश भोईर. कमालीचा हा फटका आहे, कौतुक तर इथे केलं पाहिजे. षटकार आहे. यश भोईर आपलं खातं षटकारानं खोलतायत. लोअर फुलटॉस हा बॉल होता आणि कमालीचा स्लॉग स्वीपचा फटका आपण पाहिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. यश भोईर यांच्या माध्यमातून मोठी रीच पाहायला मिळाली. हाय बॅकलिफ्ट आणि तदनंतर मात्र हा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. बॅकफुटला गेले. इथे आपण पाहिलं पॉइंट रिजनला सॉफ्ट डिसमिसल इन द एंड. यश भोईर सुरुवात अप्रतिम केली, परंतु खराब शॉट सिलेक्शन आणि सॉफ्ट डिसमिसल. आणि गोरेगाव बी संघासाठी सन्माननीय शहाबाज चाचा बुबेरे यांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. या स्पर्धेला देखील त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आदरणीय शहाबाज चाचा बुबेरे यांच्या माध्यमातून गोरेगाव संघ आणि या संपूर्ण स्पर्धेला आणि स्पर्धेच्या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून असणार आहेत. पहिली विकेट आली. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती ऋतिक म्हात्रे दाखल झालेत. यश भोईर यांनी सुरुवात अप्रतिम केली आणि आपण पाहिलं सॉफ्ट डिसमिसल. दुसऱ्या बॉलवरती अगदी सरळ कव्हरच्या हातामध्ये बॉलला खेळले. कव्हर रिजनला एक क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये. इथे वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत कोरेगाव बी संघ. त्यांच्या विरोधामध्ये शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली आणि या दोन संघांमध्ये पहिल्या राऊंडची ही मॅच आहे. सुरुवात चांगली केली धनराज म्हात्रे यांनी पहिल्या बॉलवरती चौकार. यश भोईर यांची देखील सुरुवात चांगली झाली, परंतु इन द एंड आपण पाहिलं सॉफ्ट डिसमिसल यश भोईर यांचं. इथे बॅट स्विंग तर खूप वेगात झाली, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ऋतिक म्हात्रे प्ले अँड मिस. इथे कमालीचा अटेम्प्ट होता. हा झेल जर झाला असता तर कॅच ऑफ द डे, परंतु इथे झेल सुटलाय. प्रयत्नांचे पूर्ण मार्क, 100% कमिटमेंट, संपूर्ण समर्पण क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. झेल ड्रॉप जरूर झाला, परंतु धाव आली 1 आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 13. 13 लॉस ऑफ द 1 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती महेश दाखल झालेत. सिनियर पार्टनर आपण पाहतोय धनराज म्हात्रे तिथे आहेत आणि ऋतिक म्हात्रे यांच्यासोबत ते बातचीत करत आहेत. यश यांच्यासोबत देखील बातचीत ते करत होते आणि ही गोष्ट खूप गरजेची आहे. ज्यावेळेस तुम्ही पार्टनरशिपमध्ये खेळता, सिनियर पार्टनर म्हणून तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की आपला जो ज्युनियर पार्टनर आहे त्याच्याकडून चांगली कामगिरी कशी करून घेता येईल, ही गोष्ट खूप गरजेची आहे.
क्रिकेटच्या या खेळामध्ये. गुरुनाथ बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. इथे सेकंड ओव्हरच्या अटॅकसाठी गुरुनाथ बॉलिंग ट्रॅकवरती. आक्रमणाची धुरा गुरुनाथ यांच्या खांद्यावरती या सेकंड ओव्हरमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे स्विच हिट अटेम्प्ट केलाय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. चौदा धावा धावफलकावरती. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती. इथे आपण पाहिलं बॅकफुटला गेले. वेट ट्रान्सफर जरूर केलं. फटका कट करायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट. तुम्हाला जर फटका खेळायचा आहे तर बॉलच्या लाईन मध्ये बॅट देखील जाणं गरजेचं आहे. डॉट बॉल. गुरुनाथ बॉलिंग ट्रॅकवरती. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न यावेळेस ऋतिक म्हात्रे यांनी केला. बॉल येणे अगोदर शफल लाईन मध्ये आले होते आणि इथे आपण पाहिलं शॉट फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या सरळ हातामध्ये आणखीन एक सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. ऋतिक म्हात्रे संघर्ष मैदानावरती करत होते. असं वाटलं की शॉट ऑफ लेंथ वरती हा बॉल आहे. हा बॉल चौकारासाठी जाईल परंतु शॉट फायनल लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये खेळलेत. विकेट आली आहे. ऋतिक म्हात्रे देखील आपण पाहतोय सॉफ्ट डिसमिसल. नवीन फलंदाज रोहन कांबळे मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती 2 धक्के इथे आपण पाहिलेत लागलेत. रोहन सोबत देखील बातचीत करतायत धनराज म्हात्रे आणि हे खूप गरजेची गोष्ट आहे. प्रत्येक खेळाडू सोबत बातचीत करत राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत सिनियर पार्टनर मैदानामध्ये आणि ते बातचीत करतात ही गोष्ट खूप महत्वाची आहे. 14 धावा धावफलकावरती. 14 लॉस ऑफ द 2 विकेट. इथे आपण पाहिलं इनफिल्डला क्लिअर करणं गरजेचं होतं. ते काम केलंय रोहन कांबळे यांनी. बॉल आउटफील्ड वेगवान आहे आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे खातं खोलतायत रोहन देखील चौकाराने. आतापर्यंत जर तुम्ही खातं खोलण्याचा विचार केला यश भोईर यांनी षटकारानं खोललं. धनराज म्हात्रे यांनी चौकारानं खोललं आणि आत्ता फलंदाज रोहन कांबळे देखील चौकारानं खातं खोलतायत. ऑफ्टमच्या खूप जास्ती बाहेर. पंच व्हाईट बॉलचा कॉल इथे केलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. 19 लॉस ऑफ द 2 विकेट. 19 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गुरुनाथ. पुढचा बॉल आपण पाहतोय. सूर्यकुमार स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे एकच धाव मिळेल. बॅटच्या माध्यमातून एकेरी धाव आहे. समोरचा बॉल स्टंप लाईनचा बॉल त्याच्यावरती अशा पद्धतीने फटका खेळणं म्हणजे खूप मोठं करेज तुमच्याकडे असायला पाहिजे. धैर्य असायला पाहिजे. एकच धाव तिथे आली आहे. इथे स्विच हिट अटेम्प्ट केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषच्या दिशेने. पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर बॉल जाईल. धनराज म्हात्रे यांच्या बॅट मधून स्वीट हिट. चौकार. 24 धावा धावफलकावरती. स्विच हिटचा फटका आपण पाहिला परंतु स्वीट. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 24. हा बॉल देखील वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25. 25 25 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गुरुनाथ.
थोडेसे महागडे राहिलेत गुरुनाथ या षटकामध्ये. एक्स्ट्राज देखील पाहायला मिळाले, सोबत लिगल बॉलवरती धावा आल्यात. इथे देखील सफल झाले. आपण पाहिलं बॉलच्या बाउन्स वरती ट्रस्ट करत होते धनराज म्हात्रे, परंतु लो बाउन्स इथे पाहायला मिळाला. जितकी उसळी अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी उसळला बॉल आणि बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 25. 25 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी. पहिल्या 2 मध्ये 25 आल्यात. धनराज म्हात्रे अजून देखील मैदानामध्ये आणि या संघाचे बॅकबोन ते आहेत. इथून चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल आणि त्यांच्यासोबत जे पार्टनर आहेत त्यांना देखील इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण क्रिकेट हा टीम गेम आहे. टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन दाखल झालेत. इथे हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि सेल टिपलाय. सफलता इथे आली आहे. रोहन कांबळे देखील बाद झालेत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, लिडिंग एज लागलं, बॅटचं हवेत बॉल गेला, विकेट आली आहे. नवीन फलंदाज रोहित मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन फलंदाज रोहित मैदानावरती दाखल होत आहेत. 25 धावा धावपलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन पहिल्या बॉलवरती ते सफलता अर्जित करतायत. गोलंदाज सचिन बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. इथे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सफल झालेत गोलंदाज चांगला बॉल टाकण्यामध्ये. सफल लाईन मध्ये आले होते फलंदाज आपण पाहिलं तर, आणि गोलंदाज सफल झालेत. एक चांगला बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 25 धावा धावपलकावरती आहे. इथे हवेत बॉल आहे, चांगला फटका आपण पाहतोय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. रोहित यांच्या बॅट मधून चौकार आलाय. 29 धावा धावपलकावरती. 29 धावा धावपलकावरती आक्रमण केलं इथे गोलंदाज सचिन यांच्यावरती. रोहित सोनवणे यांच्या बॅट मधून चौकार आलाय. गोलंदाज सचिन इथे देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. आणखी एक बॉल डॉट आलाय. 29 धावा धावपलकावरती. 29 गोलंदाज सचिन. इथे देखील फटका चांगला आहे. आपण पाहिलं बॉलला
आपल्या शरीराच्या लाईन मध्ये घेतलं फलंदाजाने आणि बॉलला खेळले होते मिड विकेट रिजनला. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये जरूर गुरुनाथने धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर पुनरागमन केलं. पहिल्या षटकामध्ये देखील 13 आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये 12 आल्या, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत केवळ 5 धावा आल्यात. धनराज म्हात्रे स्ट्राईक एंड वरती. शेवटचा बॉल या षटकामधला, षटक क्रमांक 3 मधला अधिकृत शेवटचा बॉल आहे. सचिन बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. धनराज म्हात्रे हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एक सफलता मिळवत आहेत गोलंदाज सचिन. धनराज म्हात्रे यांची देखील खेळी संपुष्टात आली आहे. एक्झिक्युशन चांगलं होतं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक सीमारेषेपासून खूप आतमध्ये होते. त्यांच्या सरळ हातामध्ये बॉल गेला, फ्लॅट गेला होता. झेल इथे टिपलाय आणि विकेट आली आहे. नवीन फलंदाज महेश म्हात्रे मैदानावरती दाखल होत आहेत. चांगली सुरुवात झाली इथे नवीन वडवली संघाची देखील, परंतु तदनंतर मात्र सातत्याने विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मग 4 ओव्हरची मॅच खेळा, 5 ओव्हरची खेळा, 10 ओव्हरची खेळा, 20 ओव्हरची खेळा, ओडीआय खेळा, टेस्ट खेळा, परंतु पार्टनरशिप बिल्ड होणं खूप गरजेचं आहे खेळामध्ये. क्रमांक 6 वरती महेश म्हात्रे मैदानावरती पोहोचतायत. पार्टनरशिप बिल्ड झाली नाहीये. अटॅकिंग क्रिकेट जरूर खेळलं गेलं नवीन वडवली संघाकडून, आणि अटॅकिंग क्रिकेट हा पॉझिटिव्ह अप्रोच आहे, नो डाऊट्स अबाउट दॅट, परंतु पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे या खेळामध्ये. दोन सफलता इथे सचिन यांनी मिळवलं. या षटकामध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात. यशवंत बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. इथे बॉलला तर बॉलच्या लाईन मध्ये फलंदाज आलेत आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय. फलंदाज रोहित सोनवणे यांच्या बॅट मधून आलाय षटकार. पिकअप शॉट, कमालीचा फटका आहे. स्लॉक स्वीप पिकअप शॉट तुम्ही पाहिला रोहित सोनवणे यांच्या बॅट मधून. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. यशवंत यांचं स्वागत केलंय षटकारानं. वेलकम टू द पार्टी. पहिलाच बॉल यशवंत यांचा तो षटकारासाठी गेलाय. इथे देखील कमालीचा फटका आहे. बॉल हवेत, परंतु क्षेत्ररक्षक तिथे होते. झेल ड्रॉप झालाय. 2 धावेंचा प्रयत्न आहे, परंतु पोटेन्शियल काय ते दाखवून दिलंय. या ठिकाणी फलंदाज रोहित सोनवणे देखील दाखवतायत. अप्रतिम एक्झिक्युशन पाहायला मिळालं. फुलर लेनचा बॉल, हेलिकॉप्टर तिथे पाहायला मिळाला, परंतु बॉल हवेत गेला. झेल ड्रॉप झाला आणि इथे जीवनदान मिळालंय रोहित सोनवणे यांना. 38 धावा धावफलकावरती. 38 बॉलिंग ट्रॅक वरती यशवंत. सहा बॉल मध्ये 13 बनवल्या होत्या. हा देखील बॉल हवेत आहे आणि याही फटक्यामध्ये वजन आहे. फुलर लेनचा बॉल, हाफ वॉली आणि रोहित सोनवणे यांच्या बॅट मधून आणखी एक षटकार. आता 7 बॉल मध्ये 18 धावेंवरती नाबाद खेळतायत रोहित सोनवणे. कमालीची इनिंग त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. बॉलच्या मेरिट वरती खेळतायत. 7 बॉल आणि 19 धावा, माफ करा. अप्रतिम इनिंग पाहायला मिळाली रोहित सोनवणे यांच्या बॅट मधून आणि बॉलच्या मेरिट वरती खेळतायत. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचताय. स्टेप आउट झाल्यावरती बॅकफुटला खेळले तर हाफ वॉली बॉलला दूर पाठवतायत. यशवंत यांच्यावरती आक्रमण केलं, सुरुवात केली. आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती जीवनदान मिळालं, 2 दुहेरी धावा आल्या आणि तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार आलाय. शफल लाईन मध्ये पुन्हा एकदा गेले होते. आणखीन एक जीवनदान आहे. तकदीर हमेशा बहादुरों का साथ देता है. एज इथे लागलं होतं, इथे देखील जीवनदान मिळालंय.
2-2 जीवनदानं इथे मिळालेत रोहित सोनावणे यांना देखील. काही इनिंग आतापर्यंत खेळली आहे, कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली रोहित सोनावणे यांच्या माध्यमातून. इथे देखील चप्पल झाले, लिडिंग एज लागला, हवेत बॉल गेलाय परंतु निर्जल स्थळी तो पडेल. क्षेत्ररक्षक विरई क्षेत्रामध्ये एक धाव तिथे मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 6 मार्ग असते. 45 धावा धावफलकावरती. गोलंदाज यशवंत बॉलिंग ट्रॅक वरती, धावफलकावरती धावा 45-45. षटक क्रमांक 4 मार्ग असते. वाईड बॉल, अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 46-46. यशवंत बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाजीसाठी आपण पाहतोय महेश म्हात्रे सज्ज आहेत. फुलर लेनचा बॉल आपण पाहतोय. अलंग द कार्पेट हा ड्राईव्ह आहे, ऑन ड्राईव्ह. 2 धावेंचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे फलंदाज पोहोचलेत स्क्रीनमध्ये सुरक्षित. आपण पाहतोय 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 48-48. 18 धावा आल्या षटक क्रमांक 4 मध्ये. यशवंत यांची गोलंदाजी खूप महागडी राहिली आहे. .48 48 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फिनिशिंग टच देण्याचं काम आतापर्यंत या डावाला जर कोणी केलंय तर ते फलंदाज आहेत रोहित सोनावणे. खूप चांगली कामगिरी रोहित सोनावणे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन पुन्हा एकदा दाखल झालेत. पाठीमागचा षटक खूप कमालीच राहिलं होतं सचिन यांचं आणि इथे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती या अंतिम षटकामध्ये सचिन यांना आपण पाहणार आहोत. इथे देखील आपण पाहिलं हाफ बॉल, हा बॉल होता. बॉल हवेत आहे आणि बॉल दूरवरती देखील जाईल. कमालीची बॅटिंग आहे. जेव्हा जेव्हा बॉल पुढे भेटलेत आपण पाहिलं हाफ बॉल मिळालेत, ते चुकले नाहीयेत रोहित सोनावणे. आणखीन एक षटकार त्यांच्या बॅटमधून. रोहित सोनावणे मेन ऑन दी फायर नाव. जेव्हा जेव्हा पुढे बॉल मिळालेत त्या बॉल वरती चुकले नाहीयेत. 10 बॉल मध्ये 26 धाव्यांवरती नाबाद आहेत. इथे देखील आपण पाहतोय बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न आहे. इथे धावबाची संधी आणि इथे फलंदाज धावबाज झालेत. रोहित सोनावणे आपण पाहतोय धावबाज झालेत. चांगली इनिंग पाहायला मिळाली रोहित सोनावणे यांची. इथे धावबाज झालेत. अप्रतिम इनिंग पाहायला मिळाली आहे. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. 50 अप झाली. बॅटिंग करणारी टीम अर्थात शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवले. गोलंदाज सचिन. इथे आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझनला बॉल येईल. आडव्या बॅटने समोर दिशेने खेळत. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 55 धावा 56 धावा धावफलकावरती आहेत. 56. स्कोर कार्ड आपण पाहतोय इथे पोहोचलंय 56 धाव्यांवरती. अब तक 56. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन. राजेश म्हात्रे नवीन फलंदाज मैदानावरती. इथे स्विच हिट अटेम्प्ट केलाय परंतु डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय.
56 धावा धावपलकावरती आहेत. सचिन बॉलिंग ट्रॅक वरती. वाईट बॉल. वाईट बॉल. थर्ड बॉल आणखी एक पाहायला मिळतोय. 57 धावा धावपलकावरती आहेत. 57. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या इनिंग मधला. धावपलकावरती धावा आहेत 57. शेवटचा बॉल हवे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपलाय. राजेश म्हात्रे इथे बाद झालेत आणि खेळाचं पूर्वार्ध इथे पूर्ण झाले. धावपलकावरती धावा 57. 58 धाव्यांची आवश्यकता असेल गोरेगाव बी संघाला या मॅच मध्ये. 58 बनवायच्यात निर्धारित 5 षटकांमध्ये गोरेगाव बी संघाला. आणि खेळाच्या उत्तर अर्धामध्ये 57 धावा नवीन वडवली संघ डिपेंड करेल की मग गोरेगाव बी संघ 58 बनवेल हे ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करतोय. राहुलजी चव्हाण आपल्यासोबत जोडले जातील. टॉस आपण संपन्न करतोय. नरेशजी कडव यांच्या शुभ हस्ते, दिलीजी तामाणे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. टॉस कोणीही जिंकू दे, भाईजान 11 बॅटिंगच करणार आहे यात शंकाच नाहीये. मी आधीच म्हटलं होतं कारण टॉस कोणीही जिंकू दे, भाईजान 11 हा संघ बॅटिंगच करेल. कारण कुळगावचा बाबेश पवार आता दाखल झालेत. चला दोन्ही टीम आपण नरेश कडव यांच्याशी संपर्क साधा. प्रवेश फी आपली जमा करा. चला दोन्ही टीम आपण प्रवेश फी जमा करा.
याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती अभिनवदादा वजे यांचे शुभागमन झाले, जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणीचे सदस्य आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. चला सलामी जोडी आता दाखल झाली आहे. सोमनाथ आणि अब्राल ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. 57 धावा बनल्या गेल्या, 58 धावाचं टार्गेट आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोहन कांबळेला तुम्ही पाहताय, जो मात्र दाखल झाला. 58 धावांचं टार्गेट उराशी बाळगून ही जोडी तुम्हाला मध्याच्या मध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला भाईजान 11 कुळगाव तर त्यांच्या अगेन्स्ट आर के ग्रुप वालिवली, या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या या घडीला सामना रंगतोय मैदानाच्या मध्ये. शाहूराजे नवीन वडवली विरोधात गोरेगाव बी, या दोन टीमच्या दरम्यान मात्र सुरुवात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. गोलंदाज सज्ज होते. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजी मार्गवरती रोहन कांबळे हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. ओंकारजी मोरे दाखल झालेत. स्वागत आहे. या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. सकाळपासून प्रचंड मेहनत त्यांची आम्ही पाहिली आहे. या स्पर्धेमध्ये मनापूर्वक स्वागत. गेम ऑन, लेट्स प्ले. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. गोलंदाज सज्ज होता. पहिला बॉल फटका चांगला बॉल मिळतो. 20 मध्ये घेतलाय. यश आहे डीप मध्ये. यशला पहिल्या बॉलवरती यश मिळतो चेंडू अडवण्याकरता. दरम्यान एक चिकी सिंगलच्या साथीनं धावफलक सुरुवात होईल. स्कोर कार्डला तुम्ही पाहताय खरं तर श्री गणेश होत असताना एक धावफलकावरती जोडली गेली या मॅच मध्ये. लेफ्ट आणि राईटी हे कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आता एक धावफलकावरती जोडली गेली. गोलंदाज तयार. रोहन ऑन साइडला घेतलाय. पहिला बॉल फेस करत असताना बॉलला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला आणि डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता. महेशला तुम्ही पाहताय. महेश म्हात्रेने एक चांगला झेल टिपलाय आणि अखेर इथे मात्र परतावा लागेल. फलंदाज अब्राल बॅक टू द पॅव्हिलियन. अब्रालचा पहिल्या बॉलवरती फटका फसला. त्यानंतर आता तो मैदान सोडतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये फिरोज शेख आता दाखल होतो या मॅच मध्ये. फिरोज शेखला तुम्ही पाहताय, जो तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला या मॅच मध्ये आता बॅटिंग करण्यासाठी. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. शहबाजच्या बुबेरे यांच्याकडून शुभेच्छा आले टीम गोरेगाव 20 संघाला. खर तर चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून शहबाजच्या बुबेरे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. एक सिंगल धाव पुण्यात ऍड होती. षटक क्रमांक पहिले घेऊन रोहन आला. बेगीत करण्याचा प्रयत्न. फटका हा देखील फसलाय. यशच्या मागे तुम्ही पाहताय यष्टिरक्षकाच्या भूमिकेत अनुभव प्रचंड आहे संतोष म्हात्रे यांच्याकडे. आणि आता एक चांगला झेल त्यांनी ढिपलाय आणि अखेर परतावा लागेल माघारी. अजून एक फरदार मैदान सोडतोय सोमनाथ. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन खेळाडू मुझक्कीर आता दाखल झाला या मॅच मध्ये.
चौथ्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला पाहायला भेट. टार्गेट या मॅचमध्ये 58 धाबांचं आणि त्याच टार्गेटचा पाठलाग करत असताना मी म्हणेन पहिल्याच षटकामध्ये दमछाक झाली आहे टीम गोरेगाव 20 संघाला. गोरदाच रोहन कांबळे षटक्रम पहिला पुढे सरसावले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील प्रॉपर बॅटवरती नव्हता आणि त्यामुळेच की काय टप्पा पडला. भरदा वगैरे निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावफलक मी म्हणेन पूर्णपणे स्थिरावला या मॅच मध्ये. इथे देखील पुढे संसम खेळण्याचा प्रयत्न होता. दात मागतायत पंचाकडे परंतु पंच सहमत नव्हते. षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक 2 धाबा 2 फलंदाज बाद देखील झालेत या मॅच मध्ये. संघ कुठे कुठे पिछाडीवरती पडला बॅटिंग करत असताना गोरेगाव. एक पारितोषिक येतो. गोरेगाव संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर सामना जिंकून दिला तर अजरजी बुबेरे यांच्याकडून 1786 असं कॅश प्राइज देण्यात येईल. 1786 असं कॅश प्राइज देण्यात येईल. भावेश मुंडे आलेत गोरदाजी मार्कवरती. जुने खेळाडू आहेत. काही कारणास्तव क्रिकेट पासून ते वंचित होते परंतु आता पुन्हा एकदा ते या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला बॉल ऑन साइडला बरोबर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ऋतिक आहे डीप मध्ये. एकदा तर एक मध्ये दुसऱ्याचा प्रयत्न होत होता परंतु नकार दिला. दरम्यान धाव मिळाली सिंगल. जुने जाणते खेळाडू आहेत. भावेशला तुम्ही पाहताय. भावेश मुंडे मैदानाच्या दाखल झालेत. पहिला बॉल भरपूर चांगला त्यांनी हाताळला. जरूर अनुभव प्रचंड त्यांच्याकडे आणि आता त्याच अनुभवाला इथे मात्र ते अनुभवाची शिदोरी म्हणावी लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळते. समोर मुझक्कीर हा खेळाडू तुम्ही पाहता. त्याच्या साथीला फिरोज. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित नव्हता तर पण एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात मिळतीये. धावफलक पुढे सरकेल. भाईजान 11 हा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. निसारबाई शेख जे महाराष्ट्र पोलीस आहेत ते देखील तुम्हाला इनॅक्शन मध्ये आता नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. डावकऱ्या त्याचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळताना दिसणार. बंद तयार होतोय भावेश. आय थिंक बॅटची कडा होती. एस्टनच्या मागे तुम्ही पाहताय. स्थिरक्षक उपस्थित आहेत. टप्पा पडला. बॉल जाऊन संतोषजी मात्र यांच्या हातामध्ये विसवतो. दरम्यान धाव इथे मिळणार नाही. फक्त 2 धाबा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. 2 विकेट संपादित केल्या आणि आता या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 चेंडू संपन्न झालेत आणि 2च धाबा खर्च करत असताना भावेश यांना तुम्ही पाहताय. काय गोलंदाजी होती टीम WNBA च्या माध्यमातून. इथे फक्त हलक्या हाताने ढकलला. ऑन साइडला फाईन लेगला क्षेत्ररक्षक 3-3 पोहोचतील परंतु बॉल बाउंड्राईच्या बाहेर. एक देखणा स्ट्रोक चौकार. चौकार आणला. धावफलक वेगाने पुढे सरकेल. 8 धावा. बोर्ड सज्ज होता भावेश. इथे देखील बॅटची कडा आहे का पाहावा लागेल. अपील तर झाली आहे परंतु
धावचीच्या स्वरूपात आता अजून एक खेळाडू इथून मैदान सोडतो फलंदाज बाद. मुझक्कीर आता बाद झालेत. फिरोज आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहता मैदानाच्या मध्ये जब्बर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. यशवंत आहेत स्टॅकिंग गेट वरती. गुरुनाज भावेश यांना तुम्ही पाहताय. खरं तर पुराणा चावल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आता जुने जाणते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रंग भरत असताना गुरुदा तयार. फुलटॉस होता. टॅप करण्याचा प्रयत्न. धनराज म्हात्रे आहेत उपस्थित. एक सिंगल एकवटाचा प्रयत्न फसतो आहे. दरम्यान डॉटबॉलची समाप्ती. षटक क्रमांक दुसरा देखील संपन्न झालं. एक चौकार दूर आला परंतु 6 धावा खर्च करत असताना बाबरने देखील चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. सर अधिकचे वेळ खर्च करू नका. लगेच खेळायला सुरुवात करा. रोहन इथे देखील शफल होऊन खेचण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅट खेचला जात नाही जमलं. प्रॉपर बॅट वरती नव्हता. इथे देखील धाव मिळणार नाही. रोहन कांबळेने आज मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली. कारण गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 विकेट संपादित केल्या. फक्त धाव खर्च केल्या 2 आणि आता देखील प्रभावशाली गोलंदाजी तो आतापर्यंत करतोय. पहिला बॉल डॉट. इथे देखील पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता होत असताना टप्पा पडला. बॉल मात्र बाहेरच्या बाजूला बळ घेत असताना निघून चालला. रक्षकाच्या हातामध्ये सलग 2 बॉल आता तुम्हाला डॉट पाहायला मिळतील. हीच तर खासियत आहे रोहन कांबळेची. यंगस्टर खेळाडू नेहमीच टीम नवीन बरोबरी त्याच्यावरती विश्वास दाखवते आणि आज देखील विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथे फटका चांगला. धावा देखील मिळतील. डीप मध्ये यश येतो. यश भोईर बॉलर तुम फेक करेल. दरम्यान इथे देखील सिंगल मिळणारा. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. या धावफलक सिंगलच्या साथीने पुढे सरकतोय. 9 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या धावफलकावरती. गोलंदाज रोहन. सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील तुम्ही पाहता पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना मी म्हणेन डॉट पर्सेंटेज वाढवण्याचं काम आता करतो रोहन कांबळे. या मॅच मध्ये देखील 4 बॉलमध्ये त्यांनी फक्त एकच सिंगल खर्च केली आहे. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावला या मॅच मध्ये. संत वात इंद्राणी अशी सुरुवात म्हणावी लागेल. टॅप करण्याचा प्रयत्न. इथे देखील एक धाव तर एक पडली. डीप मधून भरपूर वेगाने खेळाडू पोहोचले. दरम्यान सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. सिंगलच्या साथीने धावफलक विमानाने पुढे सरकेल. टीमची टोटल आता 10 आकड्यावरती पोहोचत असताना
2 धावा आतापर्यंत रोहनने पुन्हा एकदा खर्च केल्या या मॅच मध्ये. जिम्मेदारी मोठी आहे, ती निभवावीच लागेल या मॅच मध्ये, कारण नवीन बडबडी संघ देखील एक चांगला संघ आहे. लाईन आता थोडीशी खराब आहे, त्यामुळेच की पंच आमच्याकडे इशारा करतात, बॅट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. 1 वर 11, 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. तयार. इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आलाय. पुन्हा एकदा कर्नाटक तुम्हाला पाहायला मिळतो. डॉटबॉलची समाप्ती होत असताना धावफलक पुढे सरकत नाहीये या मॅच मध्ये. 11 धावा, जबरदस्त 18 चेंडूचा खेळ आता संपन्न झाला. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील, परंतु बाद देखील आहेत. नवीन खेळाडू गोलंदाजी मार्ग पडतो रोहित मुंडेला तुम्ही पाहता. खरं तर शिक्षक मतदारसंघ कोकण विभाग आमदार आमचे ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब यांचे ते पीए आहेत. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेस ते गोलंदाजी करण्यासाठी किंवा टीममध्ये खेळण्यासाठी दाखल होतात आणि संधी देखील सोनं करत असताना पहिला बॉल तुम्ही पाहता. इथे डॉटबॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. रोहित मुंडे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल, जो मात्र पहिला बॉल होता त्याने निर्धाव फेकला. चांगला क्रिकेट या मॅच मध्ये त्याला देखील खेळावं लागेल. षटक क्रमांकाचं उत्तर घेऊन तो दाखल झाला. इथे देखील फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील, पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक उपस्थित ऋतिक मात्रने एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि आता अखेर इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक फलंदाज बाद होतोय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, थोडस फास्ट जा. 2 बॉल वरती आता सलग 2 डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. एक विकेट संपादित केली. रोहित मुंडे हा खेळाडू तुम्ही पाहता मैदानामध्ये तो दाखल झालाय गोलंदाजी करण्यासाठी. स्पर्धेचे आयोजक तुम्हाला पाहायला मिळतील नरेशजी कडव, योगराजजी पष्टे, त्यांच्या साथीनं मनोज यांचे बंधू आपण पाहतो नितीन ठाकरे असतील, तेजस बोराडे, असे चांगले चांगले खेळाडू आता टीम आंबेशिवचे तुम्हाला पाहायला मिळतात, जे मात्र मैदानाचा आढावा घेत असताना दुपारच्या जेवणानंतर आता पुन्हा एकदा ते दाखल झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती नुकताच मयूरजी मेहर, टीम चेअरमन एरंदळचे कॅप्टन इथे दाखल झाले. त्यांचे आम्ही स्वागत करू. खेळाडू आहेत टीम एरंदळचे, त्यांची देखील स्पर्धा आताच पार पडली. इथे देखील बॅटची आय थिंक कडा होती, त्यांच्या मागे थर्मांचा खेळाडू पुढे जरूर सरकला. भावेशला तुम्ही पाहता एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नेक्स्ट मॅच आरके ग्रुप बालिवली त्यांच्या विरोधात भाजन 11 कुळगाव. इथे फटका तर चांगला आहे. राजेश पात्रे यांच्या डोक्यावरनं बॉल डीप मध्ये जातोय. दरम्यान खेळाडू होते उपस्थित. एक सिंगल
एकपट डिझाईन आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. जणू काही आता गोरेगाव टीमनं हा सामना सोडलाय की काय, कारण आतापर्यंत तुम्ही पाहिलं जे बॅटिंग चांगली होत होती ती आता पूर्णपणे बॅटिंग लाईनअप देखील थोडीशी धीमी पाहायला मिळते आणि औपचारिकता आता पूर्ण करण्याचं काम करतायत या मॅचमध्ये. बोला तयार. इथे देखील लाईन चांगली पाहायला मिळते. सलग तुम्ही पाहताय अजूनही चेडू तुम्हाला डाऊट पाहायला मिळेल. रोहित मंडेला चांगली गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. 6 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये अजूनही 45 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 5 घेऊन रोहित आलेत सोनामने. ज्यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज पोहोचतोय चेंडूवरती. दरम्यान एक चिक्की सिंगल धाबे ती मिळते. आर के ग्रुप वालवली हा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळाला. आज पुन्हा एकदा इनॅक्शन मध्ये पुष्कराज असतील, एव्हनाचे म्हस्कर असतील, ज्ञानेश्वरजी यांना देखील तुम्ही पाहू शकता आणि खास करून लकी तोलतबान रुपेश मागे यांना देखील तुम्ही पाहू शकता आज तो इनॅक्शन मध्ये. रुपेश मागे नेहमीच पुढे असतात तोलतबानच्या भूमिकेत. एक चांगला खेळाडू आहे. रुपेश माळी इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोचतोय. यश आता जज करतोय आणि इथे काय ड्रॉप. 3 खेळाडू जवळजवळ आले जरूर होते परंतु इथे एक सिंगल 15 धावा. इथे देखील फटका पुन्हा एकदा फर्स्टला खेळाडू पुढे सरकतोय. राजेश देखील भरपूर वेगाने पोहोचले होते परंतु हा झेल माझा हे सांगितलं रोहितनं आणि त्याने एक चांगला झेल इथे ठेपलाय. दरम्यान परतावा लागेल बाकरी फलंदाज बाद. नवीन खेळाडू सचिन आता दाखल होतो या मॅच मध्ये. षटकातील शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. गोलंदाज रोहित. शेवटचा बॉल तो देखील राहिला. यावेळेस रोहितच्या लांबावरती सामना जिंकला टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वाढवलेला म्हणजे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम गोरेगाव बी तुम्ही देखील चांगलं खेळला. तुमचे कौतुक, पुढे वाटचाली शुभेच्छा.
योगेश दादा म्हात्रे जे नवीन वडवलीचे आहेत त्यांना